नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीय आहे, नक्षत्र उत्तरा भाद्रपद आहे, योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:49 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:56 ते 12:44 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:51 ते 3:23 आणि यमगंड काळ पहाटे 6:15 ते 7:46 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु बरोबर लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी रवी आणि हर्षदचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्टातला रवी आणि द्वितीयातला हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या शुभफलदायी असतील अचानकपणे घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीतला हर्षल आणि पंचमातला रवी हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काय महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील, बाहेर फिरणं वगैरे होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययातला हर्षल आणि चतुर्थातला रवी हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. महत्त्वपूर्ण काही कामं तुमच्या होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहिली आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या कार्याबद्दल तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातला रवी आणि लाभातला हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड खूप चांगला राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येणार. 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. अचानकपणे काही तुमचे काम होताना मार्गी लागताना दिसून येतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयातला रवी आणि दशमातला हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही गोष्टी घडतील की ज्या शुभफलदायी असतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि भाग्यातला हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरत जाण्याचा योग संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. काही कामं अचानकपणे पूर्ण होताना दिसेल. भविष्यकालीन निर्णयासंदर्भात काही महत्त्वपूर्ण तुम्हाला इंट्युशन्स मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आश्रमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. व्ययातला रवी आणि आश्रमातला गुरु, अष्टमातला हर्षल हे परस्पर त्रिकोणीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कार्यक्षेत्रासंदर्भातले महत्त्वपूर्ण काही घटना-घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात येणार 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त आहे. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातला हर्ष आणि लाभातला रवी हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप करण्याकरता आजचा दिवस चांगला राहील. लाँग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये आजच्या दिवशी तुम्हाला फायदेशीर ठरेल. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडतील. आजच्या दिवशी काही अचानक लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमातला रवी आणि षष्ठातला हर्षल हे परस्पर त्रिकोणी करणे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या शुभ फलदायी असतील अचानकपणे तुमच्या समोर येतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशी या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातला रवी आणि पंचमातला हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त झालं. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये भविष्यकालीन योजने संदर्भात काही महत्त्वपूर्ण संधी तुमच्या समोर येतील की ज्या शुभफलदायी असतील. काही कामं अचानकपणे पूर्ण होताना दिसतील. काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातला गुरुबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातला रवी आणि चतुर्थातला हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. काय महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी घडण्याची शक्यता जास्त राहील. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांची काही इच्छा आकांक्षा आजच्या दिवशी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळताना दिसून येतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. सप्तमातला रवी आणि तृतीयातला हर्षल हे परस्पर त्रिकोण करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल आणि तुमचा मूड उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी राहाल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक सुद्धा संभवतो. तुमच्या दोघांमधले हार्मनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.